आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। त्यानिमित्त ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्याग केला, त्यांना विनम्र अभिवादन करते व आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। भारताचा इतिहास हा हजारो वर्षांचा समृद्ध संस्कृतीचा व संघर्षाचा इतिहास आहे। वैदिकीय काळापासून मौर्य, गुप्त, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, मराठा साम्राज्य अशा अनेक महान राजवटींनी भारताच्या वैभवात भर घातली। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनतेला स्वाभिमानाची प्रेरणा दिली, परंतु पुढे इंग्रजांच्या सत्तेखाली भारताला दीर्घकाळ गुलामगिरी सहन करावी लागली। ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणाविरोधात देशभर स्वतंत्र चळवळ उभी राहिली। लोकमान्य टिळकांचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार, महात्मा गांधीजींचे अहिंसक आंदोलन, तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांचे बलिदान यामुळे स्वातंत्र्याची ज्योत अधिक प्रखर झाली। अनेक त्याग, बलिदान आणि संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता। त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक प्रमाणात लढा उभारण्यात आला। त्यावेळी देशातील 562 संस्थानिकांपैकी 262 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती, परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती। निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्य सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला होता। अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानातून 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन झाले। पुढे राज्य पुनर्रचना झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले। 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपवण्यात आली। आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे। ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय। भारतीय राजघटनेमुळे लोकांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव झाली। भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, भारतीय संविधानाचे पालन करणे ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे। नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करून त्यांच्या व्यक्तिगत सन्मानाचे व जीविताचे रक्षण करण्याचे अभिवचन संविधानाने भारतीय जनतेस दिले आहे। भारतात जनहितकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्था राबवली जाईल असे अभिवचन संविधानात देण्यात आले आहे। जगातील सर्वात मोठा सार्वभौम लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते। ही आपल्या सर्वांसाठी गर्वाची बाब आहे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही। त्या शूरवीरांना आपण वंदन करूया। इंग्रजांची जुलमी राजवट संपवण्यासाठी आणि निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थान मुक्त करण्याकरिता स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्याग, देशासाठी आपले सर्वस्व वाहून दिलेली प्राणाची आहुती यांचे आपण स्मरण आपल्याला राहिले पाहिजे। सर्वांच्या लढ्यात, स्वातंत्र्य लढ्यात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे। आपल्या जिल्ह्यातील किशनराव राजूर, तुळशीदास चौधरी, सय्यद आझम, नरहरीदास बावले, मधुकररावजी जैन आणि बन्सीराम सोनटक्के यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य लाभले। तर मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातही परभणी जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते। त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली। प्रसंगी अनेकांनी मृत्यूलाही कवटाळले। परभणी जिल्ह्यातील चारठाणा,
वालूर, ब्राह्मणी, माळसोन्ना यासह अनेक गावातून मुक्ती संग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. विनायकराव चाठणकर, मुकुंदराव पेडगावकर, दादासाहेब चाठणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्रीनिवासराव बोरीकर, लक्ष्मण मकरंदकर, भगीरथ गेना, रजनीकांतजी कौसळीकर, गणपतरावजी देंगे, नानासाहेबजी कुलकर्णी, मनोहरजी कुलकर्णी, त्र्यंबकराव फुटाणे, दत्तराव कुलकर्णी, दौलतराव मोरे, बाबाराव किर्डे, सोपानराव शिंदे, गंगाधरराव कुलकर्णी, जीवनलाल जयस्वाल, मधुकर फुटाणे, रामेश्वर लहुरीकरण, रामचंद्र घन, भगवानराव वैद्य, प्रभाकर देशपांडे, मोहम्मद हुसेन, बापूराव मेटे, बाबाराव लाड, वामनराव गिरवडकर, लक्ष्मीकांत देशपांडे, विठ्ठलराव शिंदे, गणपतराव कुलकर्णी, कुंजाजीराव जाधव, रघुत्राम धर्माधिकारी, गोपालचारी अध्यापक, शंकर जाधव, दत्तोपंत गळाकाटू, व्यंकटराव सुपेकर, किशनराव मधुकर वाड, बापूराव जोशी, विठ्ठलराव भागवत, अंबादासराव डावरे, महान धन्ना बल्लाल, सूर्यभान पवार, मनोहर चव्हाण, देवराव कांबळे, भोलेखान पठाण, यादवराव वाघमारे, परसराम गेना, रामराव ड्रग, दिगंबरराव सोळंके, अप्पाराव माळी, मोहनराव जोशी, गोपाळराव जाधव, संभाप्पा तुपकरी, विनायकराव देशपांडे, विठ्ठलराव कामणे, श्रीधरराव चौधरी, नारायणराव सोनवटकर, विनायकराव देशमुख, माधवराव कुलकर्णी यांच्या बरोबरीने इतर नेत्यांची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय आहे. लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान महत्वपूर्ण होते. गीताबाई चाठणकर, शांताबाई पेडगावकर यासह जिल्ह्यातील अनेक महिलांनी लढ्यात अनन्यसाधारण कामगिरी बजावली. आज देशाच्या सीमेवर अनेक सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. आपल्या संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्येही लक्षात ठेवूया आणि ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूया. कालच भारत सरकारच्या वतीने जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराने आपल्या जिल्ह्यात परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र श्रीरंग उर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. या पुरस्काराने परभणीकरांच्या शिल्पेच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे. शेती क्षेत्रात दादा लाड यांनी केलेल्या कार्य अत्यंत मोलाचे व दिशादर्शक आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना नवीन दिशा मिळाली आहे. दादा लाड यांनी संपूर्ण आयुष्य ग्रामीण भारत, शेतकरी, समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करते की जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरून एक समानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहावे. आपल्या देशाच्या समर्थ उभारणीमध्ये युवकांचा मोठा वाटा आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या या आधुनिक युगात आपली युवा पिढी यासाठी अधिक अग्रेसिव्ह राहील अशी अपेक्षा आहे. आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो याची मला खात्री आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या आनंदात सहभागी होऊन देशाला बलशाही करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे पालकमंत्री या नात्याने मी आवाहन करते. पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.